नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जो घरकुलचा पहिला हप्ता हा जाहीर करण्यात आलेला आहे. हा 15,000 रुपये हे बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहे. यासोबत त्यांचे पैसे राहिलेले आहेत, त्यांना येत्या 15 दिवसामध्ये हे पैसे मिळणार आहे. या संदर्भात अधिकृत अशी अपडेट ही आलेली आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. घरकुलचा दुसरा हप्ता सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दुसरा हप्ता कधी मिळणार आहे, तर यामध्ये किती रक्कम मिळते, सोबतच दुसरा हप्ता मिळवण्यासाठी काय काय करावं लागणार आहे, व्हेरिफिकेशन वगैरे काही करावं लागतं का, या संदर्भात मी माहिती सांगणार आहे. ही माहिती खूप महत्त्वपूर्ण व महत्त्वाची आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी व माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. राज्यातील 10 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 15,000 रुपये पहिला हप्ता हा जमा झालेला आहे. आणि आता दुसरा हप्ता कधी मिळत आहे या संदर्भातील उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्याविषयी आता मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की घरकुलचा दुसरा हप्ता हा त्यामध्ये 70,000 रुपये आहे. शासनाद्वारे घरकुल लाभार्थ्यांना दिले जातात, परंतु घरकुलचा दुसरा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काही काम करावे लागतात. तुम्ही जर हे काम केले नसेल तर घरकुलचा दुसरा हप्ता हा 70,000 रुपये तुम्हाला मिळणार नाही. आणि त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता काळजीपूर्वक संपूर्ण बघा. तुम्ही त्यामुळे संपूर्ण माहिती कळेल. यामध्ये घरकुल लाभार्थ्यांना दुसरा हप्ता 70,000 रुपये लाभार्थ्यांच्या DBT लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जातात. त्याचबरोबर दुसरा हप्ता 70,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. व्हेरिफिकेशन केलं की त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये 70,000 दुसरा हप्ता हा पडतो. यामध्ये बघा, व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला फाईल बनवावी लागते. फाईलमध्ये तुम्हाला तुमचा घरकुलचा संदर्भात माहिती बनावी लागते, अशी द्यावी लागते. त्याचबरोबर घरकुलचं बांधकाम हे सुरू झालेलं आहे त्या संदर्भात तुम्ही फोटो देखील यामध्ये ॲड करावे लागतात. नंतर जिओ टॅगिंग करून तुम्हाला व्हेरिफिकेशन कंप्लीट केलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला घरकुलचा दुसरा हप्ता हा 70,000 रुपये जमा केला जातो. जर तुम्ही व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुम्हाला घरकुलचा दुसरा हप्ता हा 70,000 रुपये मिळणार नाही. व्हेरिफिकेशन केलं तर तुम्हाला 70,000 रुपये हे मिळणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही फाईल बनवा आणि त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट करा, जेणेकरून तुम्हाला 100% 70,000 रुपये मिळतील. बघा, अजून एक गोष्ट आहे मी ॲड करू इच्छितो. तुम्ही जेव्हा घरकुलचा फाईल बनवता तेव्हा काळजीपूर्वक माहिती पाहून न चुकता भरून घ्यावी. त्यासोबत तुमच्या घराचे बांधकाम चालू आहे असं दाखवण्यासाठी फाउंडेशनपर्यंतचे बांधकाम झालेलं आहे असं दाखवणारा एक फोटो तुम्हाला काढायचा आहे आणि तो फोटो तुमच्या फाईलमध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन जिओ टॅगिंग कंप्लीट करायची आहे. जर व्हेरिफिकेशन सक्सेसफुली कंप्लीट झालं तर तुम्हाला घरकुलचा दुसरा हप्ता 70,000 रुपये नक्की भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला घरकुलचे पुढचे जे हप्ते असतात ते देखील तुम्हाला मिळतात. व्हेरिफिकेशनची प्रोसेस जी आहे ती बरोबर करा. त्याचबरोबर मी कालच घरकुलचे 3 हप्ते मिळतात या संदर्भात एक सविस्तर माहिती पब्लिश केलेली आहे. माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला घरकुलचे किती हप्ते मिळणार आहेत, त्यांची रक्कम किती असणार आहे, याची वाढीव अनुदान किती आहे, तर वाढीव अनुदान हे 50,000 रुपये ॲड होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुलच्या हप्त्यांमध्ये 50,000 रुपये वाढ यांची माहिती सांगितली आहे. शंका असतील तर माझ्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही बघू शकतात किंवा ज्यांना मिळालेले घरकुल व ज्यांना नाही मिळालेले त्यांनी मला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून बाकीच्या लाभार्थ्यांना नक्की कळेल की या लाभार्थ्यांना या जिल्ह्यांमध्ये हे माहिती मिळालेली आहे. धन्यवाद.